लिएंडर, नॉन स्ट्रायकिंगला लिएंडर, स्ट्रायकिंगला सचिन टुकरुल खूप चांगले क्रिकेट खेळले. अनुभव भाई यांनी रब्बर बॉल पावसाळी क्रिकेट नेहमी चांगले खेळताना पहिलाच बॉल आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर इम्रानने पण एक चांगला बॉल टाकला. रब्बर बॉलचं क्रिकेट थोडं थांबून खेळावं लागतं. आता मात्र एक्स्ट्रा रन्सचा खेळ आहे. जो एक्स्ट्रा कमी टाकेल जो जिंकेल, खूप चांगली फिल्डिंग करेल जो जिंकेल. या बॉलवरती ऑफ स्विचच्या बाहेर व्हाईट बॉल आता स्पिन होणं थोडं डिफिकल्ट आहे. पण रब्बर बॉल देखील मुंबईत तेवढ्याच प्रकारे खेळले जाते. यानंतर कोहलीचा देखील संघ आहे. बघूयात या पहिल्या 8 टीम मधून कोण वरती जाईल टॉप 3 मध्ये. या बॉलवर चांगला बाउन्स भेटला. पण व्हाईट बॉल पहिल्या दिवसामध्ये बॉलवाईज मधून 109 बॉल खिंडीपाडा पॅकर्स क्वालिफाय झालं टॉप 3 साठी. आज दुसरा इकडे रमजान थोडे स्पीड होतात आणि कोण कधी स्पीड होईल, कोण कधी घसरेल, कोण कधी पडेल, पण स्वतःची काळजी घ्या. स्कोर पाहिलं तर 1 बॉल आणि 3 रन झाले. मिथिशाई नंदिवरी त्यांच्या विरुद्ध प्रॉफिल 11 पांडू. स्टेशन वाईजचा फॉर्मॅट आहे जो तो खेळाडू आपल्या स्टेशनसाठी खेळेल. त्यानंतर मंगलमुखी वडाळा त्यांच्या विरुद्ध JMW कुर्ला अशी मॅच असणार आहे. स्वागत आहे सर्वांचा. दुसऱ्या दिवसामध्ये 55,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये, तृतीय क्रमांक 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. आकर्षक अशा ट्रॉफीज या बॉलवर गव्हाणा चांगली फिल्डिंग. वेल शॉट. संपूजी चांगला बॉल अडवला. पहिल्या दिवसामध्ये रमजानने पण चांगली बॅटिंग केली. निखिलची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. सुजितने चांगली बॉलिंग केली. अरबाजने एक चांगलं खिंडीपाडा पॅकर्ससाठी क्रिकेट खेळलं. त्यामुळे खिंडीपाडा पॅकर्स संघ क्वालिफाय झाले टॉप 3 साठी. आज शेवटचा अंतिम दिवस आहे. 16 स्टेशन म्हणजे अंबरनाथ, त्यानंतर घाटकोपर, विविध भागातून खेळाडू इकडे येताना पाहायला मिळतील. या बॉलवर देखील सिंगल रन 4 बॉल आणि स्कोर झालाय 4 रन. बॉल टू बॉलचा रन चालू आहे. या बॉलवर देखील इकडे बॅटरला मैदान सोडावं लागेल. रब्बर बॉल आहे आणि बॉल बॅटची झेलती गेली आहे. बॉल निघून गेला बाहेर. सर्वांना अपेक्षा असेल की दिवसामध्ये थोडा पाऊस लागला तर संडे एन्जॉय करतील. बट मुंबईचं पावसाळी क्रिकेट देखील खूप वर्षापासून इथे एक वेगळाच क्रेज आहे. काही जण फक्त पावसाळी खेळतात. अंडर ओपनची क्रीडा स्पर्धा असेल, त्यानंतर टेनिस बॉलने अंडर ओपन, रब्बर बॉलने 1 to 4, त्यानंतर टर्फ क्रिकेट देखील पावसात खूप चांगलं खेळत. त्यामुळे देखील बॉलिंग उचलून घेते. एक रन येईल. पहिली ओव्हर संपल्याने स्कोर पाहिला तर 5 रन झाले. 1 विकेट गेली आहे. अंधेरी विरुद्ध भांडूप असं पहिलं स्टेशनच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी KP9 चषकाचे आयोजन. परम विद्यालयाचं हे क्रीडांगण आणि समोरच सह्याद्री 2 स्कूल सामने. या ग्राउंडवर कबड्डी देखील खूप चांगलं खेळलं जातं. खो खो, कबड्डी. स्ट्रायकिंगला लिएंडर बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राजनच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघत कशा प्रकारे राजन बॉलिंग करेल. या बॉलवर स्लिप घेण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्रायकिंगला चान्स होता आणि रन तिकडे सिंगलने मात्र मिळाला नाहीये. डॉट बॉल. 1 रन इम्पॉर्टंट आहे. या बॉक्समध्ये खेळायचं तर आता पावसाळी आजच्या दिवसात क्रिकेट खूपच वेगळे आहे. म्हणजे टॉस जिंकून बॅटिंग करायची की बॉलिंग हा मोठा प्रश्न आहे. कारण की ग्राउंड थोडं वेगळं आहे. आउटफील्ड थोडी चिकल आहे. विकेट देखील थोडी थांबून येते आहे. त्यामुळे बॅटरला पण कष्ट आहे, बॉलरला पण कष्ट आहे. या बॉलवर एक चांगला सिंगल लिएंडरने मात्र कन्वर्ट केला आणि रन मिळेल तिकडे 1. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा.
बघूयात कोण चॅम्पियन होईल. टॉप 3 मध्ये एका टीमने जागा मिळवली आहे. खिंडीपाडा पॅकर्स स्थानिक गटातून वॉर्ड बॉय सेक्शन 9 वॉर्ड क्रमांक आणि चांगला खेळ केला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा लिएंडर स्ट्राईकला बॅटर लिएंडर आहे. बॉलिंगसाठी राजन या बॉलवर ट्रिक केला ऑफसाईडला चान्स आहे आणि बॉलरने राजनने थोडे इफर्ट्स कमी दिले पण रन सिंगल मिळेल. चांगली कामगिरी केली बट खिंडीपाडा पॅकर्स क्वालिफाय झाली टॉप 3 साठी. रनच्या अफवातून बॅटिंग स्ट्राईकरला बॅटर दीपल शाह आहे. त्याची खूप वर्षाचा अनुभव आहे बट आता सिच्युएशन वेगळी आहे त्यामुळे ह्या सिच्युएशन प्रमाणे अशी कामगिरी करणं खूप महत्वाचं आहे आणि बरोबर कशा प्रकारे आज इकडे कामगिरी करतात. या बॉलवर देखील पार्टनरशिप खेळले गेले तर सिंगल मिळेल. तिकडे 8 रन झाले त्या फलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं पुन्हा एकदा राजेश स्ट्रायकिंगला बॅटर दीपल शहा. या बॉलवर बाउन्स दिला थोडा आणि राजनने चांगला बॉल टाकलेला बट रनचापूर झाली चुकी आणि रन तिकडे नऊ रन 1 विकेट. 24 बॉल मध्ये 22-23 पण फाईट आहे. बहुत चांगला जज केला गेला व्हाईट बॉल. 1-0 डबल डिजिट मध्ये 10 रन झाले. आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा खूप मॅटर करतील आता या ग्राउंड वरती कारण की जो एक्स्ट्रा कमी टाकेल चांगलं क्रिकेट खेळेल. या बॉलवर पण आणि या बॉलवर देखील चांगली पिचिंग पाहिली गेली पण तिकडे टॉट बॉल आणि राजांची थोडी मिसफिल तिकडे किपरने झाली पण त्यामुळे रन्स 12 रन झाले 2 ओव्हर संपल्या. तर बघूयात कशा प्रकारे बॉलिंगसाठी स्वतःमध्ये बॉल दिलाय. स्ट्राईकिंगला बॅटर लिएंडर आहेत. 12 टाकण्यासाठी 24-25 वर फाईट आहे बट बघूयात कशा प्रकारे काय रिझल्ट लागेल पहिल्या मॅचचा. चेस होतोय की नाही सर्व युट्यूबवर देखील बॉक्स क्रिकेट .in त्या क्रीडा स्पर्धेवरती देखील ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह बघू शकतात. बॉलिंगसाठी गच्चू. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर
प्रफुल्लजी कदम आपलं पण स्वागत आहे. आज रविवारचा दिवस, शेवटचा दिवस या टुर्नामेंटचा. आज सर्व KP9 गेले कित्येक वर्ष KP9 संघ या परिसरातून पाहिला आणि एक त्यांची टीम आहे. भले क्रिकेट खेळत नसेल तरी KP9चा हिस्सा आहे तसे अनेक जण. याबरोबर देखील लिएंडर एक चांगला आता फ्लो मध्ये आला, बॅटिंग करतोय. चांगले बॅटर लिएंडर आणि आज आपल्या स्टेशनच्या नावासाठी खेळतात. 14 रन झाले. या बॉलवर देखील बॅटची घेतली गेली. राजनची काय फिल्डिंग, वेल शॉट राजन. आणि खूप चांगली फिल्डिंग. बॉलरला फिल्डरनी साथ दिली खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतात. आज संध्याकाळी इंडिया पाकिस्तान पण आहे. आज मला असं वाटतं सर्व मुंबईकर ऑल इंडिया आज ट्रॉफिक कमी असेल आणि मस्त संध्याकाळी आज एन्जॉय करतो इंडिया पाकिस्तान मॅच T20 वर्ल्ड कप. याबरोबर पण चान्स घेतला आणि तिकडे बॅट आउट, वेल स्टॉप. नौशादने चांगली फिल्डिंग केली तिकडे. न्यू बॅट टाकून पाहिजे अक्षय तर नॉन स्ट्राईकिंगला. स्ट्राईकिंगला दुर्बल आहे. विकेट गेल्यानंतर मोठी दडपण आला पण आता मॅच बनवावी लागेल. 20-22 पर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. बॉलिंगसाठी गजू स्ट्राईकिंगला. दीपन थोडे ऑफस्टिकला उभे एक वेगळा स्टान्स घेतलाय बॉलरला पूर्ण डबल माइंड करण्यासाठी. पण गजूला त्या संदर्भामध्ये बॉलिंग करणं गरजेचं आहे. आणि वेल कीप, चांगली किपिंग केली तिकडे अतिफने. वाईट प्लस आहे त्यामुळे बॉल अडवला तिकडे. एकच रन मिळेल. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. आणि गजू पुन्हा एकदा या बॉलवर चान्स घेतला आणि डॉट बॉल. त्या दिवशी खूप बाउंड्रीज गेल्या, बघूया आज बाउंड्री बघायला मिळतील का. बॉलिंगसाठी रेडी बॉलर गजू. 15 रन. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा बॉल देखील एक्सिटच्या बाहेर. व्हाईट बॉल. 16 रन झाले दापोगावरती. बंधुदिवस आयोजन आज संपूर्ण KP9 आणि संघ त्याचबरोबर संपूर्ण भांडूप वाशिंसाठी एक चांगलं आयोजन. या बॉलवर देखील 1 रन मिळते आणि 3 ओव्हर संपले तरी स्कोर पाहिलं तर 17 रन झाले. इनिंग ब्रेक्स मध्ये मी विनंती केली आपण टॉस साठी यायचं आहे. मंगलमूर्ती वडाळू त्यांच्या विरुद्ध JMW कुर्ला. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी रेडी राहायचंय. शेवटची ओव्हर देऊन सुजितच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि 17 रन झाले. दक्ष मातीला बॅटिंग करायला लागेल. पहिलाच बॉल अगदी सुजित बोलतो शुक्रवारी खेळ. आपल्या टी शर्ट घेऊन जायच्या टीम
वडाळा आणि टीम कुर्ला, नंतर कुर्ला स्टेशन ते वडाळा स्टेशन आपण रेडी राहायचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट प्लस 4 रन तिकडे आले आणि 21. बॉलिंगसाठी शाहीन पहिला बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल, थोडं चेंजेस केले गेले. रन झाले 22. अंधेरी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये आली आहे. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन मिळतीये. या बॉलवर देखील सिंगल रन पुन्हा एकदा शाहीनने पण चांगलं कमबॅक केलं. 23. इकडे पण मॅच घेतली गेली आहे आणि बॅटर मात्र या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे एक रन मिळेल. 24. न्यू बॅटर मिलिंद मॅच मध्ये आलेली मंदेरी पण, त्यामुळे उर्वरित बॉल मध्ये पण फक्त सिंगल जरी आले ते 27-27 पण फाईट आहे. या बॉलर एक चांगला फटका, क्लास, परफेक्ट टायमिंग होतं. दीपक शाह आणि खूप वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे ती जागेवरून ढकललं. 25. 25 रन झाले. चांगलं तिकडे निकालाने ढकलला बॉल. 25. अंधेरी ने क्लियर 5 बॉल 27 27 रन झाले आणि शेवटच्या बॉलमध्ये लिबर्सचा चान्स घेत होते बट बोल ना इकडे पुन्हा एकदा वाईट बॉल आणि अंधेरी संघाने मात्र एक चांगलं कमबॅक केलं. स्कोर झालाय कारण की एक्स्ट्रारन्स पांडुप टीमने पुढे टाकले, त्यामुळे पांडुप टीमला देखील एक्स्ट्रारन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे.
एक बॉल टाकण्यासाठी आतापर्यंत शाहीची 2 रन खर्च केले. त्यामुळे मॅटर करता 28 रन झालेत आणि शेवटचा बॉल आहे आणि इकडे 29चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. चला टॉस घ्यायचंय. JMW कुर्ला आणि मंगलमूर्ती वडाळा. टॉस करून घ्या. कुर्ला त्यांच्या विरुद्ध वडाळा म्हणजे चांगली मॅच रंगेल. पण चव्हाण एका साईडला जम्बो आणि त्यांच्या विरुद्ध वडिलांची देखील एक चांगली ताकद. सुरज उपाध्याय त्यांची टीम महत्वपूर्ण मॅच अरुण यादव देखील आहे एका साईडला. चांगली मॅच रंगेल. वडाळा भोगल्याची पण मॅच. 24 बॉलमध्ये टार्गेट आहे 29. दुसऱ्या इनिंगकडे टार्गेट आहे 29. 29 रन्स करायच्या 24 बॉलमध्ये टीम भांडूप प्रॉपर 11 भांडूप या टीमला 24 बॉलमध्ये 29 करायच्यामध्ये एक बाउंड्री वरती आहे. निखिल पावसकर पण आता आले. थोडं पावसामुळे ते पण टेन्शन मध्ये. आणि
आणि पुढे दुसऱ्या नावाकडे सुनील वडवले यांच्या हातामध्ये बॉल दिला. सुनील वडवले चांगले बॉलर आहेत, खूप वर्षाचा अनुभव आहे. बट पाऊस पडलाय त्यामुळे क्रिकेट थोडासा वेगळं झालाय. 29 टार्गेट आहे. सुनील बेस्ट बॉलर, चांगले बॉलर आहेत स्ट्राईक एंडला. आणि पहिल्या बॉलवरती 2 रन. रमजानने पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः इकडे धुवाधार बॅटिंग केली. एका मॅच मध्ये 35 रन केले. तिकडे बाहेर फिल्डर स्किड होतात. पहिल्याच बॉलवरती 2 रन आले. त्यामुळे प्रफुल 11 मांडूप टीम पण मॅच सोडणार नाहीये. 29 टार्गेट आहे. या बॉलवर देखील सिंगल रन मिळेल. आणि रमजानला पण माहिती आहे की मॅच आपली थोडं कष्ट आहे आपल्याला पण दुसऱ्या इनिंग मध्ये, कारण की इझिली पण चेस होणं थोडं डिफिकल्ट आहे. पहिल्या दिवसामध्ये पण चांगला स्कोर होता. तिथे लहान मुलगा पण आज खेळतोय अंधेरी टीम मध्ये. पण चांगला बॉल वळवला गेला. मॅचेस घेतली गेली आहे. बॉल सुनील आणि डॉट बॉल येतोय. 3 बॉल 3 रन झाले. एका दुसरी ओव्हर सेफ आणि अंधेरी टीम पण मॅच मध्ये येईल. पण एक्स्ट्रा रन जो कमी टाकेल तो आज दिवसभरामध्ये चांगलं क्रिकेट खेळेल. आता एक्स्ट्राचा खेळ आहे, कारण की 24 बॉल 23 वगैरे पण आता डिफिकल्ट आहे. पाऊस पडल्यामुळे थोडं या बॉल टॅप केला गेले आणि रमजान क्या बात आहे. कुठलाही बॉल असू दे, मांडूप मध्ये टॅप आणि टॅप मध्ये मांडूप, अफलातून बाउंड्री. बरी मांडूप बोलून ठाण्यामध्ये आला तर आम्ही टॅप खेळतोच. कुठेही बॉलरांना फुटबॉल आणि तेवढाच चांगला फटका. रमजान तिकडे थांबला होता शुक्रवारी, तिकडे रविवारी पुन्हा एकदा चालू झालाय. लास्टच्या मॅच मध्ये 35 रन त्याने एकट्याने केले. 29 टार्गेट आहे आणि 7 रन झाले. हलकस ऊन पडलं ना 12-1 वाजेपर्यंत जरी क्रिकेट चांगली झाली तर बॉलरला थोडं डिफिकल्ट आहे. अपर बॉल क्रिकेट तेवढं सोपं नाहीये. या बॉलवर लेग ब्रेक असती. मांडू करून मला असं वाटतं मुलुंडला बॉल वळवला डायरेक्ट पिंडी पाडायला. 8 रन. या बॉलवर पण टॅप खेळले गेले तर तिकडे सिंगलने पुढे जाईल. 9 रन झाले. शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या बॉलवर वेस्ट विंड तिकडे कीपरने थोडं बीट केलं. रन सिंगल मिळेल आणि पहिली ओव्हर संपली 10 रन. बॅटिंग रमजान. 18 बॉल मध्ये आता 19 रन्स करायचे आहेत. वडाळा संघ पण तिकडे रेडी व्हायचं आहे. त्यानंतर पण चांगली मॅच आहे. स्पिनर चालणार, फास्टर चालणार, बॅटरला पण तेवढंच टास्क आहे. पहिल्याच डिक्लेअर केलं होतं तिथे नारळ पण पडतोय. शाहीदने रन चालू ठेवणं गरजेचं आहे. त्या बॉलवर सिंगल रन. 1 रनने मात्र इथे खातं ओपन केलं गेलं. या ओव्हरचं 11 रन झाले. 17 बॉलमध्ये 18 करायचं आहे. आता पेशन्स लेवलची बॅटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या लेवलला आता कशा प्रकारे बॅटिंग करताय.
टीमला काय गरज आहे आणि तुम्ही कशी मॅच हँडल करताय खूप गरजेचं आहे. 17 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. सिद्धेची ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर पण चान्स घेतला गेला आणि या बॉलवर पण 2 रन. चांगली फिल्डिंग केली. रब्बर बॉलचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, काही जणांना पावसात खेळायला खूप आवडतं. काही जण अंडरआर्म क्रिकेट मला असं वाटतं वर्षाच्या 8 महिने खेळत नाही, पण हे 4 महिने काही जण खेळतात. त्यांना पावसाळी क्रिकेट आवडतं. काही जण पावसात खेळत नाहीत, त्यांना पावसाळी क्रिकेट आवडत नाही असे पण आहेत. हा बॉल पण खूपच बाहेर, व्हाईट बॉल. 16 बॉलमध्ये 15 रन्स करायचे. सर्व प्लेयरचं स्वागत आहे. सर्व मुंबईकर आज इकडे येतील. प्रत्येक स्टेशनचे खेळाडू आहेत. चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, अंधेरी, त्यानंतर अंबरनाथची देखील एक टीम आहे. या बॉलवर देखील एक चांगला फटका. शाहीदने हलकेसे फुटवर्क. स्कोर खूपच बाहेर बॉल आणि बॅटरला पण बीट केलं गेलं. तिथे कीपर पण बीट झाले. 5+1 17. पंधरा बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. या बॉलवर पण बॉल आतमध्ये आणला आणि तिकडे कुठेतरी ठेवलं गेलं बॅटरला. डॉट बॉल. एका दुसरीवर अजून सेफ आले तरी अंधेरी टीम पण मॅच मध्ये येईल, पण कुठेतरी बॉलरला एफर्ट द्यावे लागतील. पण शाहिद आणि रमजान दोघं पण सेट झाले. या बॉलवर पण सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन आता इकडे पुढे जाईल. बॉलर सिद्धेश. या बॉलवर लगेला गेले. स्ट्राईक घेण्याचा चान्स आहे. डायरेक्ट हिट आणि इट इज आउट. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता मॅच आली आहे. बारा बॉलमध्ये 11 रनची गरज आहे बॉलिंगसाठी. दीपल शहा. स्टील करंटची बॉलिंग देखील दीपलने नेहमीच पाहिली आहे. पहिल्याच बॉलवरती आणि या बॉलवरती बाउंड्री. 4 रन केली आहे. रमजान. भांडूपची एक युवा खेळाडू, यंग टॅलेंट, चांगलं क्रिकेट खेळतोय. या बॉलवर पण टेप आउट झाले आणि सिंगल रन मिळेल. 23. अवघ्या 6 रनची गरज आहे.
या बॉलवर बेट केला गेला, बॉल हलकासा निघून गेला बॉल मागे आणि बॅटरला मात्र इकडे थांबवलं. 9 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. पावसाळी क्रिकेट असं आहे ना की 9 बॉल 6 पण डिफिकल्ट आहे इकडे. या बॉलवर ऑपरेट चांगला होता, पण मागे इकडे स्किट झाले, पण डॉट बॉल. आता बॉलिंग केली होती. आठ बॉल मध्ये आता 5 रनची गरज आहे. या बॉलवर एक कडक फटका. चाबूक रमजानची बॅटिंग आवडते, रमजानसाठी का टाळा वाजवा. आपला तो बॅटिंग या इनिंग मध्ये आणि अक्षरशः म्हणजे टॅप, ग्राउंड स्ट्रोक सगळे स्ट्रोक खेळतोय. वेल बॅटिंग. पावसाळ्यात खेळायचं आहे आणि ही मॅच जिंकली टीम प्रफुल्ल 11 मांडू. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. खूप चांगला परफॉर्मन्स केला अंधेरी टीम आणि पांडू टीमने खूप चांगले चेस केले. कारण की 29 थोडं डिफिकल्ट होतं, पण चेस केलं. पहिली मॅच टास्क होता थोडा की चेस होईल की नाही, पण रमजानने चांगली बॅटिंग केली.